हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोपचा अभ्यास करूया. समजा तुम्ही साध्या डोळ्यांनी म्हणजे नेकेड आईजनी अमेबाकडे बघत आहात. तर हा अमेबा तुम्हाला किती मोठा दिसेल हे त्या अमेबाची प्रतिमा तुमच्या दृष्टिपटलावर किती मोठी दिसते यावर अवलंबून असेल. आणि जे अवलंबून असतं या कोनावर म्हणजे अर्थातच या कोनावर, ज्याला आपण म्हणू θ0. जर θ0 हा कोन पुरेसा लहान असेल, जो या अमेबाच्या बाबतीत लहान असतो, तर आपण या कोनाचे अंदाजे मूल्य उंची h भागिले हे अंतर d च्या बरोबर मानू शकतो. बरोबर. आता अमेबाच्या बाबतीत हा कोन खूप लहान असतो, कारण अमेबाचा आकार खूप लहान असतो, ज्यामुळे ही उंची खूप लहान होते आणि साध्या डोळ्यांसाठी आपण सुमारे 25 सेंटीमीटरपेक्षा जवळ येऊ शकत नाही. तो आपला निकट बिंदू असतो. बरोबर. आणि मग परिणामी हा कोन खूप लहान होतो आणि म्हणून मग दृष्टिपटलावर हा आकार खूपच लहान होतो. त्यामुळे आपण तो स्पष्टपणे बघू शकत नाही. आता या प्रतिमेला विशालित म्हणजे मॅग्निफाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारे दृष्टिपटलावर हा आकार वाढवायचा आहे. तर मग आपला प्रश्न असा आहे की ते कसं करायचं. आपल्याला θ0 हा कोन वाढवायचा आहे. तर गणिताच्या दृष्टीने विचार करा, तुम्ही हे कसं कराल. तर हे आपण दोन पद्धतींनी करू शकतो. आपण एक तर वस्तूची उंचीच वाढवू शकतो. आपण कुठल्याही प्रकारे समजा अमेबाची उंची वाढवू शकलो, तर समजा तुम्ही अमेबाला 10 पटींनी मोठं केलं, तर हा कोन देखील 10 पटींनी मोठा होईल, ज्यामुळे मग दृष्टिपटलावरचा हा आकार 10 पट मोठा दिसेल. नाही तर आपण हे d अंतर कमी करू शकतो. जर आपण हे d अंतर 10 पटींनी कमी करू शकलो, ठीक आहे, म्हणजे आपण त्याच्या 10 पट जवळ जाऊ शकलो, तर तरीसुद्धा हा कोन 10 पटींनी मोठा होईल. बरोबर. आणि मग याचा अर्थ असा होईल की एकूण ह्या दोन्ही गोष्टींमुळे म्हणजे हे h उंची 10 पट वाढल्याने आणि d अंतर 10 पटींनी कमी झाल्यामुळे एकूण अमेबाची प्रतिमा 100 पटींनी आपल्याला मोठी दिसेल. आणि काय गंमत आहे पहा, आपला संयुक्त सूक्ष्मदर्शक नेमकं हेच करतो. तो दोन गोष्टी करतो. एक तर तो वस्तूची उंची किंवा आकार ताणतो किंवा वाढवतो, आणि हा आहे विशालनाचा पहिला टप्पा. आणि दुसरा टप्पा म्हणजे तो तुमच्या डोळ्याला तुमच्या निकट बिंदूपेक्षा खूप जवळ जाण्याची परवानगी देतो, ज्यामुळे तुम्हाला विशालनाचा दुसरा टप्पा मिळतो, ज्यामुळे तुम्हाला एकत्रितपणे खूप मोठं विशालन मिळतं. तर आता आपल्याला फक्त व्यावहारिकरित्या हे कसं करायचं ते शोधायचं असतं. चला आता आपला सूक्ष्मदर्शक बनवण्यासाठी थोडी जागा करूया. तर मला हे खाली सरकवू द्या इकडे, आणि आपलं हे जे सूत्र आहे ते सगळं थोडंसं छोटं करूया. पहा, पहिली पायरी म्हणजे अमेबाचा आकार उदाहरणार्थ सुमारे 10 पट वाढवणे. आपण या अमेबाला ताणून त्याला 10 पट मोठा कसा करू. आता विचार करा, तुम्हाला हे कसं करायचं आधीच माहिती आहे. तुमच्याकडे जर एक बहिर्गोल भिंग असेल आणि तुम्ही ही वस्तू म्हणजे अमेबा नाभी आणि नाभीच्या दुप्पट F आणि 2F यांच्यामध्ये कुठेतरी ठेवली आहे, आणि मग आपण किरण काढले तर आपल्याला दिसतं की या वरच्या बिंदूंवरचे किरण इथे मिळतात आणि इथले किरण इथपर्यंत येतील. बरोबर. आणि मग आपल्याला याची प्रतिमा अशा प्रकारे मिळेल. ही 10 पट मोठी विशालित उलटी आणि वास्तव प्रतिमा. आता तुम्ही या वस्तूला मुख्य नाभीच्या म्हणजे प्रिन्सिपल फोकसच्या जितकं जवळ आणाल तितकी ही प्रतिमा मोठी होईल. हे तुम्ही किरण आकृत्या काढून पाहू शकता. तर मग इथे योग्य अंतर निवडून आपण ही प्रतिमा हवं असल्यास 10 पट मोठी करू शकतो. तर हा आहे विशालनाचा पहिला टप्पा. आता या प्रतिमेला आपण आपली नवीन वस्तू मानू. दुसरा टप्पा नसतानाही समजा तुम्ही या वस्तूकडे नीट पाहिलं, म्हणजे थेट डोळ्यांनी बघितलं, निकट बिंदूवर ठेवून पाहिलं, तर तुम्ही पाहू शकता की प्रतिमा इथे सुमारे 10 पट मोठा कोन तयार करणार आहे. आणि ती 10 पट मोठा कोन तयार करत असेल, त्यामुळे जर आपण अशा प्रकारे एक संदर्भ किरण काढला तर आपण बघू शकतो की याची प्रतिमा आपल्या डोळ्याच्या दृष्टिपटलावर इतकी मोठी झालेली दिसते. आधी होती त्यापेक्षा अनेक पटींनी मोठी झालेली दिसते. बरं, आता एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हे प्रकाश किरण इथे खालच्या दिशेने येत आहेत. बरोबर. मग तुम्ही याला इकडे वर कसं बघू शकता. तर प्रत्यक्षात लक्षात ठेवा की हे कोन सगळे खूप लहान आहेत, त्यामुळे हे सगळेच किरण मुख्य अक्षाला जवळजवळ समांतरच असतात. ठीक आहे. तर आपण इथे अतिशयोक्ती केली आहे, पण महत्त्वाचं हे आहे की आपल्या पहिल्या टप्प्यातच आपल्याला दृष्टिपटलात 10 पट मोठी प्रतिमा मिळाली आहे. पण आता आपण इथे थांबणार नाही. आपल्याला ही प्रतिमा आणखी मोठी करायची आहे. त्यामुळे विशालनाचा दुसरा टप्पा साधण्यासाठी आपण हे अंतर 10 पटींनी कमी कसं करता येईल हे बघूया.
तर मग सध्याचं डोळ्यापासूनचं अंतर सुमारे 25 सेंटीमीटर आहे. तो आपला निकटबिंदू आहे. ठीक आहे. याचा अर्थ 10 पट जवळ जाण्यासाठी मला माझा डोळा या प्रतिमेपासून जवळपास 2.5 सेंटीमीटर जवळ आणावा लागेल. पण आता आपण हे कसं करायचं? कारण जर आपण आपल्या साध्या डोळ्यांनी तसं केलं तर प्रकाश किरण आपल्या दृष्टीपटलावर केंद्रित होणार नाही आणि आपल्याला स्पष्टपणे दिसणार नाही. म्हणून मग आपण काय करू? आपण एका बहिर्गोल भिंगाची मदत घेऊ. आपण एक बहिर्गोल भिंग आणू ज्याचा नाभीय अंतर 2.5 सेंटीमीटर इतका आहे. आणि आता या बहिर्गोल भिंगाच्या मदतीने आपण ही संपूर्ण प्रणाली, आपला डोळा आणि भिंग हे सगळं इथपर्यंत आणू शकतो. म्हणजे मग ही वस्तू, जी आपल्यासाठीची नवीन वस्तू आहे, ही प्रतिमा, ती आपल्याला स्पष्टपणे दिसेल. तर ही आपल्याला आणायची आहे याच्या नाभीय अंतरावर. ठीक आहे. कारण जेव्हा ही प्रतिमा या भिंगाच्या मुख्य नाभीवर असेल तेव्हा काय होईल? अपवर्तनानंतर हे किरण जवळजवळ एकमेकांना समांतर जातील आणि आपले डोळे मग त्यांना दृष्टीपटलावर केंद्रित करू शकतील आणि मग परिणामी आपण पाहू शकतो की तयार झालेला नवीन कोन सुमारे 10 पट मोठा असेल. पहा, इथे आपण तो कोन बघू शकतो जो 10 पट आधीच्या कोनापेक्षा मोठा आहे. आणि अपवर्तनानंतर हे सगळे किरण एकमेकांना समांतर आपल्या डोळ्यात जातील. बरोबर. इथे आपण तसं बघू शकत नाही आहे कारण आपण इथे अतिशयोक्ती केली आहे. पण हे सगळे कोन एकमेकांना जवळपास समांतर असल्यामुळे ते सगळे या ठिकाणी केंद्रित होतील. इथून येणारे किरण दृष्टीपटलावर तिथे जातील आणि मग आपल्याला परिणामी जी प्रतिमा मिळेल, दृष्टीपटलावरची प्रतिमा ही इतकी मोठी असेल. ती 100 पट मोठी असेल आधीच्या प्रतिमेपेक्षा. आणि अशा प्रकारे आपण 2 टप्प्यांमध्ये 100 पट विशालन मिळवलेलं आहे. आणि हा आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक. आता पुढे जाण्यापूर्वी एक छोटी गोष्ट. विशालनाचा हा जो दुसरा टप्पा आपण आपल्या डोळ्याजवळ बहिर्गोल भिंग ठेवून मिळवला आहे ते प्रत्यक्षात साध्या मायक्रोस्कोपसारखे, म्हणजे साध्या सूक्ष्मदर्शकाचेच तत्व आहे. तर हे भिंग साध्या सूक्ष्मदर्शकाचे काम करते आहे आणि याबद्दल आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये भरपूर बोललो आहे. जर हा भाग इथे तुम्हाला स्पष्ट झाला नसेल तर आधीचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा. ठीक आहे. असो, तर आपण पाहू शकतो की आपला सूक्ष्मदर्शक 2 भिंगांनी बनलेला आहे. एकाचं काम आहे हे करणे, दुसऱ्याचं काम आहे ते करणे. आणि या दोन्ही भिंगांची वेगवेगळी नावं आहे बरं का. जे भिंग वस्तूच्या जवळ असते त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स असं म्हणतो किंवा मराठीत पदार्थभिंग असं म्हणतात. पदार्थभिंग यासाठी कारण ते वस्तूच्या किंवा पदार्थाच्या जवळ ठेवलेलं असतं. त्याचं काम आहे मोठी विशाल प्रतिमा तयार करणे. आणि ही जी दुसरी आहे, हे जे दुसरं भिंग आहे जे आपल्या डोळ्याच्या जवळ असतं त्याचं नाव असतं आयपीस किंवा नेत्रिका. हे डोळ्याच्या जवळ असतं. याचं काम असतं डोळ्याचा निकटबिंदू आधीपेक्षा अजून जवळ आणणे. ठीक आहे. आता आपण हे प्रत्यक्षात बघूया. इथे मी माझ्या संगणकाच्या स्क्रीनवर एक छोटा अमिबाचं चित्र काढलं. ठीक आहे. आणि माझ्या साध्या डोळ्यांनी मी याला जर बघितलं ते मला अशा प्रकारे दिसतं. ठीक आहे. आता आकार वाढवण्यासाठी आपल्याला याला विशालित करणं गरजेचं आहे. तर आपण एक संयुक्त सूक्ष्मदर्शक तयार करणार आहोत. विशालनाचा पहिला टप्पा एका पदार्थभिंगाचा वापर करून करण्यात येईल. तर हे आहे आपलं पदार्थभिंग. तर हे एक वास्तव प्रतिमा तयार करेल. ते एक बहिर्गोल भिंग आहे आणि त्यातून मला बघितलं तर हे अशा प्रकारे दिसतं. तर हा आहे विशालनाचा पहिला टप्पा. आणि जर आपण त्याची आधीच्या प्रतिमेशी तुलना केली तर आपण व्यवस्थित बघू शकतो की हे थोडं विशालित झालं आहे. ही प्रतिमा अगदी 10 पट मोठी जरी नसली, कारण माझ्याकडे अगदी परिपूर्ण भिंग नाही आहे ना, तरी तुम्ही पाहू शकता की ती विशालित झालेली आहे. हा विशालनाचा पहिला टप्पा. आणि आता याला अजून मोठं करण्यासाठी आपण अजून एक कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे बहिर्गोल भिंग वापरूया, ज्याचा आपण नेत्रिका म्हणून वापर करूया. यामुळे आता आपण याच्या खूप जवळ जाऊ शकतो आणि आपल्या दृष्टीपटलावर जी प्रतिमा बनेल ती अशा प्रकारची बनेल. पहा, ही पण 10 पट मोठी नाही आहे आणि खूप परफेक्ट नाही आहे कारण आपल्याकडचे भिंग परफेक्ट नाही आहे. आणि अशा प्रकारे आपण संयुक्त सूक्ष्मदर्शक तयार केलं आहे. पहा, अशा प्रकारची मांडणी आहे ती. ही आहे वस्तू, पदार्थभिंग आणि नेत्रिका आणि हे 2 मिळून बनतो कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि याला कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा संयुक्त सूक्ष्मदर्शक यासाठीच म्हणतात कारण ते 2 भिंगांचे बनलेले असते. आणि आता शेवटी आपण आपल्या संयुक्त सूक्ष्मदर्शकाद्वारे तयार झालेल्या विशालनाकडे बघूया. आपल्या उदाहरणात आपल्याला ते 100 पट असे मिळाले होते बरोबर.
आपण हे पाहिलं की सूक्ष्मदर्शकाशिवाय आपल्याला जी प्रतिमा मिळते तिच्यापेक्षा सूक्ष्मदर्शकातून पाहिलेली प्रतिमा 100 पट मोठी असते. आता हा 100 अंक कुठून मिळवला आपण? तर 10 पट ही वस्तू मोठी झाली या पदार्थभिंगामुळे आणि त्यानंतर 10 पट अजून मोठी झाली या नेत्रिकेमुळे. बरोबर? म्हणजे मग या दोन्ही भिंगांच्या विशालनाचा आपण गुणाकार करतोय. तर मग संयुक्त सूक्ष्मदर्शकाचे विशालन m बरोबर MO गुणिले ME. इथे MO म्हणजे पदार्थभिंगाचे विशालन आणि ME म्हणजे नेत्रिकेचे विशालन. ठीक आहे? तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.